महाराजा बनता नाही आलं तरी चालेल, कमीत कमी आई वडिलांना 2 वेळेचं अन्न देणारा राजा बनता आलं तरी तेवढं आपल्याला खूप झालं. तो राजा बनण्याचा प्रयत्न करा. कारण काय आमचं आयुष्य, सरांचं आयुष्य हे दिवस रात्र मेहनत करतायत. तुम्हाला दिसतंय भोपी सर, डायरे सर काहीतरी करते. का करतात ते एवढं सगळं मला सांगा. हे झाडं लावा, ठीक आहे, वृक्षारोपण तर समाजाचं आपलं काम आहे, पण बाबा तू ये रे बाबा, तुझं रजिस्ट्रेशन करतो, तू ये रे बाबा, वेळेत ये रे बाबा, कोण लोकांसाठी करतायत. ते राजा आहेत, त्यांना माहिती आहे याच्यातून 4 पैसे त्यांना मिळणार आहेत, याच्यातून समाजाचं भलं होणार आहे, याच्यातून संस्थेचं नाव होणार आहे, आणि याच्यातून काय होणार आहे, 4 मुलं कशाला लागतील, नोकरीला लागतील. तर अशी मुलं असतात तर नोकरी लागली तर फोन पण नाही करत. त्या अपेक्षा पण आता आम्ही सोडून दिलेल्या आहेत की बाबा आम्ही ज्याच्यासाठी केलेलं असतं त्यांनी आम्हाला फोन करावे. कारण जग पण नाही, जग काय असतं, स्वार्थी असतं. आपण म्हणूया जग स्वार्थीच असतं, त्यांना स्वार्थी. पण आम्हाला कळतं ना, आम्ही राजे आहोत. राजा तो असतो जो कोणत्याही प्रकारचा भाव, अहंभाव किंवा कोणत्याही प्रकारची अपेक्षा लोकांकडून न ठेवता सातत्याने त्याचं काम करत असतो. आणि जो करतो असतो की काहीतरी वेळे वाकायचं आहे, काहीतरी वेगळं वागणं. मग लोक म्हणतील ही बावळट पोर आहेत, ही बॅच काय एवढी चांगली नाही आहे, तरी आपण त्याच्यावरती हसणं म्हणजे महाजोकर आहे की नाही. तसं वागू नका. असं वागा की हो माझ्या आई वडिलांनी, माझ्या गावात माझं नाव झालं पाहिजे, माझ्या नातलगांमध्ये माझं. काही गावात काही मुलं अशी असतात की सगळं गाव त्या मुलांचं नाव घेतो. तो पोरगा खूप चांगला आहे, तो पोरगा कामाला जातो, बघ त्या पोराकडे तो काय करतो, दिवस रात्र मेहनत करतो. आपले आई वडील आपल्याला सांगतात, आपल्या आई वडिलांनी लोकांना सांगितलं बघ माझा पोरगा कसा काम करतो, तसा काम कर. तेव्हा आई वडिलांना तुमच्या काय वाटेल, अभिमान वाटेल. तुम्हाला नाही वाटत का आपल्या आई वडिलांनी आपला जन्म दिलाय, कमीत कमी आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे, 4 लोकांनी आपल्याबद्दल त्यांना चांगलं बोललं पाहिजे. त्यासाठी याच्या पुढे प्रयत्न